50 लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मसवड येथील 5 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे व दीपक रुपांवर सर्व राहणार मसवड, तालुका माण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून त्यांच्या अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे। या प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब मारुती दौलताडे, वय वर्ष 46, राहणार दौलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, मसवड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। ती पुढील तपासासाठी मसवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे। फिर्यादीनुसार ऑक्टोबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत मसवड येथील दौलताडे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला। लक्ष्मण राखोंडे यानं दौलताडे हॉस्पिटलमध्ये अपहार केल्याबाबतची तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दाखल असून ती तक्रार माघारी घेण्यासाठी सर्व संशयितांनी संगनमत केल्याचा आरोप आहे। तसेच एका महिलेकडून CMS पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करून प्रकरण मिटवण्यासाठी डॉक्टर दौलताडे यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। ती खंडणी न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।